इकडे मुदतवाढीच्या प्रस्तावावर केंद्राकडून अद्याप कोणतंही उत्तर न आल्यामुळे राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे। पीक विमा भरण्याचा आजचा अखेरचा दिवस आहे। मात्र 2 दिवसांपूर्वीच ऑनलाईन पोर्टल बंद झाल्यामुळे शेतकरी तहानभूक विसरून बँकांसमोर रांगा लावत आहेत। काल रात्रीपासून बँकांबाहेर शेतकऱ्यांच्या रांगा पाहायला मिळतात। जालना, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात देखील हेच चित्र आहे। कालच्या रविवारी सुट्टीच्या दिवशी बीड, जालना, परभणी, नांदेड जिल्ह्यातल्या बँका सुरू होत्या। काही बँकांमध्ये काउंटर्स देखील वाढवण्यात आले होते। तसंच कृषी कर्मचाऱ्यांना आज दिवसभर बँकेत थांबण्याचे आदेश कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत। मात्र ऐनवेळी बँकांकडून सुरू असलेली धडपड ही अपुरी असल्याची तक्रार शेतकरी करतात। आणि या सगळ्याबद्दल अधिक अपडेट्स घेऊया। जालन्याहून आपले प्रतिनिधी रवी मुंडे आता आपल्यासोबत आहेत। रवी, हा शेवटचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। आज काय काय घडामोडी घडू शकतात? शेतकऱ्यांमध्ये आता काय वातावरण आहे नेमकं? निश्चित अश्विन, खरं तर पावसाळ्याचे दिवस आहेत, मात्र रखरखत्या उन्हाचे चटके सहन करत मराठवाड्यातल्या अनेक बँकांसमोर शेतकऱ्यांच्या रांगा लागलेल्या आहेत। आज तरी नंबर लागेल ह्या आशेवरती शेतकरी बँकेसमोर ठाण मांडून उभे आहेत। अधूनमधून संगणकाचे बिघाड, कुठे अपुऱ्या कर्मचाऱ्यामुळे होणारा विलंब, त्यामुळे वाढणारी गर्दी, अधूनमधून ढकलाढकली, रेटारेटी, त्यामुळे पोलिसांचा लाठीमार, कुठे दगडफेक, असं सगळं चित्र मराठवाड्यात गेल्या काही दिवसापासून प्रत्येक बँकेसमोर पाहायला मिळत आहे। गेल्या 2 दिवसापूर्वी ऑफलाईन सेवा देण्याची सुरुवात झाली, मात्र तत्पूर्वी ऑनलाईन प्रक्रियेमध्ये काय बोजवारा उडाला होता तो उभ्या महाराष्ट्राने बघितला। अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन होती, संगणकामध्ये बिघाड होतील, काही ठिकाणी कागदपत्र अटॅचमेंट होत नव्हती व्यवस्थित। साहजिकच त्या काळामध्ये जेवढ्या संख्येनं विमा भरण्याची प्रक्रिया व्हायला पाहिजे होती ती झाली नाही, आणि त्याचाच कुठेतरी आता शेवटच्या 2 दिवसामध्ये, आजचाच अंतिम दिवस आहे पीक विमा भरण्याचा। शेतकऱ्यांना मुदतवाढीची अपेक्षा होती, पण अजूनपर्यंत तरी मुदतवाढ भेटलेली नाहीये। साहजिकच आज पहाटेपासूनच प्रत्येक बँकेसमोर शेतकऱ्यांच्या रांगा लागलेल्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। मुदतवाढ मिळाली नसली तरी किंवा मिळणार नाही ही खात्री शेतकऱ्यांना बहुतेक आज असावी, त्यामुळेच आज पहाटेपासून किंबहुना काल रात्रीपासून अनेक बँकांसमोर शेतकरी ठाण मांडून होते। आज पहाटेपासून रांगा लागलेल्या प्रत्येक बँकेसमोर पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आता आजचा दिवस नेमका कालच्यापेक्षा अधिक जास्त गोंधळाचा असणार आहे यात शंका नाही। खरं तर आपण प्रार्थनाच करूया की आज कुठला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून। मुदतवाढीची अपेक्षा अजूनपर्यंत शेतकरी बाळगत असले तरी आतापर्यंत कुठलीही घोषणा न झाल्यामुळे ही गर्दी दुपारच्या नंतर तर अधिक वाढलेली आपल्याला पाहायला मिळेल। अश्विन, रवी, धन्यवाद। या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आणखी तुझ्याकडे घेतच राहणार आहोत।